तिथंच म्हणा, पटकन म्हणा. आता येते देव, आता येते देव, आता येते देव,
देऊ आता हेच घेऊ सगळे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहेला साधन चवी चवी घेऊ रास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहेला साधन तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहेला साधन विठ्ठला विठ्ठला आता हेच घेऊ सगळे घेऊ हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहेला साधन हा 4 सर्व्याचा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा काला प्रकरणातील मनुष्य घ्यायला आलेल्या जीवानं काय करावं हे सांगणार का बरं मनुष्य घ्यायला आलेल्या जीवानं विचार करीत जावा आपण कुठून आलो येताना बरोबर काय आणलंय आणि जाताना बरोबर काय द्यायचं डोक्यातून गेलंय महाराज आपण येताना काही आणलं नाही जाताना काही आपल्याला नेता येणार नाही संपत्ती राहील ठाई ते ठाई पुढे संचित जाईल तुका म्हणे काही यमाज्ञा हे इथलं सगळं इथं राहणार आहे महाराज कोण इथं वगैरे करून घ्यायचं गाले बंगला बरोबर नेता येणार नाही पासबुक बरोबर नेता येणार नाही 7-12 बरोबर नेता येणार नाही नाटक होतं कोणी बरोबर येणार नाही का बरं आपला त्यांचा काही संबंधच नाही महाराज काही संबंध नाही कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध जैसा तैसा म्हणजे महाराज आम्ही काय तुमच्यावानी बालना बच्चन जिंदगी अच्छा एकुलते एकच का आम्हाला काय कमी आहे नाता एक होत आहे
नातवंड आहेत, परतोंड आहेत, खालतोंड आहेत, नीलतोंड आहेत, काळे तोंड आहेत. पण किती तोंड असू द्या चिमण्यावर आपल्या बरोबर कोणी येणार नाही. का बरं? आपलं त्यांचं नातच नाही महाराज. तो नाही कोणाचा तुझे नाही रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार म्हणले महाराज. अहो बाकीचा जरी मायेचा बाजार असला तर सख्खे भाऊ आहे, सख्खी बहीण आहे, बहीण भावाचं नातं फार जिव्हाळ्याचं आहे बरं का समण्यावं. आता ह्या नात्यापासून माणसं वंचित झालेत. आता नातं तेवढं बायकोच, आता बहिणीचं नाही, भावाचं नाही, काय नाही. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सुईले, मेल्या माझे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. अरे हे मावाचं मथन थोक्याचं का जाळे चिमण्या हो. मनुष्य देह परत मिळणारी वस्तू नाही. मिळालाय ना त्याचं सोनं करून घ्या, त्याचं मात्र करू नका. महाराज आम्हाला मनुष्य देह मिळालाय, आता आम्ही काय करावा? काय करा हो, आता बुंदी खावा नुसती. मी नाही सांग. आता हेच खा आणि बरोबर हेच घ्या. आपल्याला एवढंच बरोबर नेता येईल महाराज. का यमाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल तर एवढं सामान बरोबर घ्यावं लागेल. आता हेच घेऊ सवे घेऊ शिदोरी. आता शिदोरीचे पुष्कळ प्रकार आहेत. भाजी भाकरी आहे, भाजी पोळी आहे, खमंग डोखा आहे, गुंतो पांगुळ आहे, बटाट वडा आहे. महाराज आम्हाला शिदोरीचं नाव सांगा बरं काय? हरिनामाचा खिचडी
शिरोडीचं नाव आहे हरिनाम. करा हरिभक्ती पण लोके येईल कामा, सोडवील यमापासून या. फक्त आपल्याला यमाच्या कचाट्यातून सोडायला फक्त नामस्मरण, सदाचरण, संतांची संगती, चांगलं वागणं आणि चांगलं जगणं एवढंच आपल्या बरोबर येणार. नाही तर हे सगळं इथं राहणार आहे महाराज, काही नाही. कवडी कवडी जोड के जोडे लाख करोड, चलते बार कचुन यावे लिया लंबोटी तोड, शियावर रामचंद्र की जय. काही येणार. धन मिळविल्या कोटी, संगे नये रे लंगोटी. रावणाबरोबर काही गेलं नाही महाराज. आपल्याजवळ काय आहे चिमण्यावर? दमडीची ख्याल मिळी चिपुडी खुशाल काय हो आपल्याजवळ? हरिनामाचा खिचडी काला. पण ते नामस्मरण घेत असताना, करीत असताना प्रेमयुक्त अंतःकरणाने आतून झालं पाहिजे मला, वरून नको. वरून नुसतं सोंग काही कामाचं नाही परमार्थाला. संसाराला सोंग जमत, परमार्थात सोंग जमत नाही. वळी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याची म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. वरच्या सोंगाने परमार्थ होत नाही चिमण्या. आतून रंगला पाहिजे. रंगे रंगे रे श्री भंगूर. अरे हे बाहेरचा रंग आहे चिमण्या हो. आतल्या रंगाने रंगलं पाहिजे महाराज. मनुष्य देह परत मिळणारा नाही. सवे घेऊ शिदोरी. त्या शिदोरीचं नाव आहे हरिनाम. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. काला आणि खिचडी. लहान मुलाला काला खाता येतो, लहान मुलाला खिचडी खाता येतो. तरण्या माणसाला काला खाता येतो, तरण्या माणसाला खिचडी खाता येतो. म्हाताऱ्या माणसाला काला खाता येतो, पण शहाण्या माणसाने त्यांना एवढ्या दोन गोष्टी देत जाऊ नये. मग काय देत जावं म्हाताऱ्या माणसाला? आळणी बुकना शिळी भाकरी देत जावा, म्हणजे लवकर घर मोकळं होत. हरिनाम कोणाला घेता येतं महाराज? कुठेही घेता येतं आणि केव्हाही घेता येतं. आमचे तुकाराम महाराज संडासला बसते असताना सुद्धा
नामस्मरण करीत होते. आम्ही देवपूजा करीत असताना सुद्धा नामस्मरण करीत नाही. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारे नाही. हरिनामाचा खिचडी काला कुणी घ्या कुठे घ्या. स्वयंपाक करीत असताना आई बहिणीने नामस्मरण करीत जावं. धुणं धुत असताना हरी हरी म्हणत जावं. स्वयंपाक करीत असताना नामस्मरण करा. 4 माणसाचा जर स्वयंपाक असेल तर 8 माणसं जेवून जातात त्याच्यामध्ये. एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे. एवढी ताकद. लग्नाचा स्वयंपाक अपुरा पडतो कधी मध्ये. वर्ष श्राद्धाचा स्वयंपाक अपुरा पडतो कधी मध्ये. पण असं कोणी ऐकलंय का सप्ताहाचा स्वयंपाक अपुरा पडला म्हणून? का बरं? हरिनाम आहे त्याच्यामध्ये. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. उठताना राम राम म्हणत जावा, बसताना हरी हरी म्हणत जावा. आता वयाच्या मानाने शरीर थकतच असतं, सांधे दुखतच असते. उठताना हरी हरी म्हणत जावा, बसताना राम राम म्हणत जावा. पण नाही म्हणत माणसं. गप्पही राहत नाही. आगा गा करतात मग बस. आगा बाया 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 करतात मग उठत. अरे तो पिना पाडा नाही आगा गगन बाया बाया. नामस्मरण कर, नको असं करू. प्रेम आहे, त्याच्यामध्ये प्रेम असावा, त्याच्यामध्ये श्रद्धा असावी, विश्वास असावा. विश्वास विश्वास धरून अभ्यास ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नवे रे हे माया. तो बुद्धी दर्पणे ब्रह्म रवी की छाया. प्रेमे मोहिला साधने. नामावर विश्वास पाहिजे, आई वडिलांवर विश्वास पाहिजे, खऱ्या साधूवर विश्वास पाहिजे. माझ्यासारख्या बोंधू साधूवर नसला तरी चालतं, पण बोंधू साधूवर विश्वास ठेवूच नाही. माझ्या आपण बुडवणे तुझ्याशी बुडवीची, दोन्ही पुढे नेते नरका माझी. प्रेमे मोहिला साधने. आणि ते नामस्मरण करीत असताना त्याची चव घेत जावा. आपण किती सत्य केलं. आपण 7 दिवस श्रवण केलं, आपल्यामध्ये काय फरक पडला. आपण किती सत्य पार पाडले, किती महाराज लिहून घातले, आपलं काय बदल पडला याची चव घेत जाऊ. नाही तर नुसतं होय बा. रात्री कीर्तनाला गेलतो
माझ्या बसा खाली. विठाला विठाला तवी तवी घेऊ हात ब्रह्मरस आवडी. नामस्मरण म्हणजे ब्रह्मरस आहे महाराज. आणि हा आत्ता नाही, अनादि कालापासून चालत आलेला आहे. ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला जे नारायणे ते अवसरी पाहुणे दाखलो. माझ्याकडे बघितलं बा. ब्रह्मरस गोडी जोग मारवण्याचं सोडते. आता ह्या चाली लोकले बाबा. आमच्यासारखे जुने माणसं गेल्यावर ह्या चाली कुणालाच म्हणता यायचं. पण आता स्मरण आहे आमचं वामन भाऊले गोड चाल म्हणायचे. सर्वांनी पोट असायचा असा आकाश घालायचं. ब्रह्मरस गोडी तयाचे भवली. आणि मग मी समोर हात ठेवायचे. वासना निमाली समूळ जाती. सप्ताह म्हणजे ब्रह्मरस आहे महाराज. 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे सलाई नाही. 12 महिने आपल्या अंगामध्ये भिनलं पाहिजे. कोणत्या महाराजाने काय सांगितलं, सिद्धांत काय होता, दृष्टांत काय होते, कशावर बोलले. एकदा तुम्हाला नामस्मरणाची सवय लागली, या ब्रह्मरसाची गोडी कळाली की पुन्हा 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 तेच मागावं वाटेल. शेवटच्या कडव्यात
Oh,
तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. सवय लावायला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायची, भजन म्हणायची, हरिपाठ म्हणायची, काकडा म्हणायची. त्यांचा सवय लागली ना बरोबर मनुष्य त्या टायमाला उठत. आपण चांगली सवय लावून देत नाही, तो वाईट सवय. जेवताना सुद्धा माणसं ते हे बघत, त्याला काय म्हणते जेवताना मोबाईल काय त्याच्यावर तू हा आहे का बात हे काय जेवताना सुद्धा त्याच्या. अरे चांगली सवय लावा. जेवताना हरिपाठ म्हणत जावा, जेवताना ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करीत जावा, जेवताना अभंगपाठ करीत जावा. तुका म्हणे गोड लागे तो माझे रसना. हरिनामाचा खेकडे आज काल्याचा प्रसंग आहे. 7 दिवस आपण मनसोक्त श्रवण केलंय. काल्याच्या कीर्तनकार महाराजांनी आज वेदांत सिद्धांत काही सांगायचा नाही. विचार सागर, वृत्ती प्रभाकर, अनुभव, चांगली उपासष्टी, आजातवाद, परिणामवाद, दृष्टीसृष्टीवाद, हे नुसता वादच वादन फुकट पाठ. त्याच्यात काही नाही, काही नाही. कीर्तनकार महाराजांनी काल्याच्या कीर्तनात काय केलं. त्या बाबाच्या प्रत्येक जन्मामध्ये वेगळं वेगळं चारित्र्य. गोकुळातलं चारित्र्य आगळं वेगळे. गोकुळात 2च चारित्र्य केले. पहिली केली मारामारी आणि दुसरी केली ती चोरी. चारित्र्य चोराचं. चारित्र्य कोणाचं आहे? चोराचं. ऐकायला सुद्धा चोर पाहिजे, सावाला नाही जमणार. आणि सांगणारा नुसता चोर जमत नाही, तो डकाई चोर लागत. का बरं? चारित्र्य चोराच आहे. आत्मप्रभा नीट नवी तेच करोनी ठाण देवी. जो इंद्रियाची चोरोनी जेवी तयाचीच फावे येरांना. काय चोऱ्या केल्या? काय चोऱ्या केल्या? मी फक्त एका गवळणी तो सांगणार आहे. चोऱ्या सगळ्या काय चोऱ्या केल्या बाई? येणे माझे कवार उघडिले, येणे चिंचे व तोडिले, दह्या दुधाचे भक्षिले, ओलंडिले ताकाचे, कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे मोडिले, शिंके आयुधेचे तोडिले. बाई तुझी या कृष्णे. बाई तुम्ही कवर लावायचं विसरला असता नाही हो. नुसतं कवर नाही लावलं तर आगळ लावली होती आणि त्याला खेळा ठोकला. त्याला कुत्र म्हणत होते पहिले. वाडी असायचे, आतून आगळ असायची आणि त्याला कुत्र म्हणत होते. होती क्रोधाची आरगळा, हळूच काढिली सेवळा, होती अज्ञानाची खिळा, तीही निर्मूळ केली. काय केलं बाई माझ्या पोरानं? गेला फोडीला दंभाचा, अहंकार काठा, कुणाला कशाचा कुणाला कशाचा. पोराला वाजवायचा, त्यांना पिठी वाजवायचा, यांना गायाचा.
आम्हाला कीर्तन करायचा पण गड्डा अहंकारच अहंकारच, कुणाला बंगल्याचा कुणाला मठाचा पण अहंकारच नेबुराव. गेला फोडीला दंभाचा त्रिगुण वही ठावकायचा, प्रपंच सडा टाकाचा केला तुझे प्रारब्ध शिवे दही माझे खादले ग बाई, होती क्रिया माणसाली तेही मुख्य होती. संची खेळशिळे लोणी याची केली धुळधाने, होती विकल्प दुधाने तेही फोडली कृष्ण. कल्पनेच्या उतरंडी कल्पना, हे केलं म्हणजे ते करायचं, ते केलं म्हणजे ते करायचं. कल्पनेच्या उतरंडी याची केली फोडाफोडी, होती आयुष्याची दुरुजीची ही मोडीली कृष्ण. सुचित दुःखित घरी लोभे भरल्या होत्या घरी, त्याही टाकल्या बाहेर बाई तुझी ओढे आतपळ्या मुची, संगती धरली या कृष्णाची, घरी जावयाची शुद्धी नाही. ऐशी वार्ता श्रवणी पडे, मग मी धावून आले पुढे, होते द्वैताचे लुगडे तेही फिचुंडे. काय झालं बाई? मग मी लग्नाची झाले, कृष्ण स्वरूपी मिळाले. एका जनात धनी केले बाई नवल तोच, 14 कडवेची डोळणे बाबाई. अशा खोळ्या जेवायला करू लागला. यशोदा मैयाच्या लक्षात आलं, बाई तुम्ही आता सोबत नाही म्हणा. रात्री गाया सोडून देतो, त्यांच्या जागी गाढव बांधितो, लहान मुलाची चिमटे घेतो, आईचा साधितो डाव गेले. याच्यात यांची काही नवसाच्या साडीला काही गोठ वाटले. रात्री आला आमच्या घरात आले, घेतला होता म्हातारा, उचलून टाकाचा बेला पोरीला सायदा. आनंदाच्या थोड्या लक्षात आल्या. यशोदा मैयानं नंदराजाला बोलावून घेतलं, लेकरू तुम्ही सांभाळा, आई लेकरावर चांगले संस्कार करायचे तुमच्या हातात. लेकराला लहान मुलाला आवाजाव बोलत जावं, माझं लहान लेकरू आहे ना, आवाजाव बोलत जावं. बाळा तुम्हाला दूध प्यायचं का? बाळा तुम्हाला जेवण करायचं का? बाळा तुम्हाला सुशी करायचे का? आमच्या आया हेच बोलत आहेत पण ह्या शब्दात नाही. बाळ्या तुला हागायचंय का? बाळ्या तुला मुतायचंय? मुतायचंय जरा दंड. लग्न झालं म्हणजे तो हेड वाटते. नंदराजाने सांगितलं कृष्णा 11:15 वाजले, महाराज आजारी आता गावात राहायचं नाही, गाई पाठीमागे जायचं. उद्या गाई रानात थोडे घेऊन आपल्या भारतीय संस्कृतीत 2 धनाला माणसाने सांभाळलं पाहिजे. दारात गायीन घरात आई. आज या दोन्ही धनाचे दूध दशा चालली. घरात आई नाही,
दारात गाई नाही. आमचे वामन भाऊ म्हणायचे दारात कोंबडी आणि घरात कोंबडी द्या सोबत. रानात जायचे मर्दानी खेळ खेळायचे. आमचे तुकाराम महाराज पेंढारोपण होते म्हणजे देवा 11:15 वाजल्यात आता भूक लागली. कांदे भात पोची भूक काय खेळायचे. आता जेवायचं म्हणजे जेवायचं चला गायच्या वाळत्या हाना गायला पाणी पाजा गायला घास चारा. पहिले गायला घास चालली कुत्र्याला टोकायचे. कुणी दारात आलंय का बघत मग माणसं जेवत मला. आता हे सगळं बुडालं. आता शिट्टी वाजली की चिठ्ठी लावायची आणि दोघा जणांना जेवत बसायची. तुकाराम महाराजांनी शिदोरी सोडे शिदोरीकडे पाहिलं. आपली शिदोरी बांधली. हे नेटवेट देवा जगलो वाचलो तर पुढच्या वर्षी नाही तर शेवटचंच कीर्तन आता. का बरं तुझ्या संगतीनं राहायचं ना आम्ही आमचं खायचं बरं आहे का. तू मोठ्याचं लेकरू तुझे रोज एक पक्वान न्यायचंय. आमचा पाहिला का देवाला गोंधळाची भाकर आंबाड्याची तेलाची धार मग करतो का काला म्हणजे करतो. तर पाहून दोन्हीचे आमचा जीव जसा घालव आणि तुझी ब्रह्मदशा प्राप्त करू. जीवाशिवाची घडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी. जीवशिवाचा ऐक्य झालं. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला. संशय छेद झाला. ग्रंथी भेद झाला. देहाचं तादात्म्य सुटलं. स्वस्वरूपाची ओळख पटली आणि तुम्हा आम्हाला सांगायला सुरुवात केलं. हे मनुष्य झाला आलेल्या जीवानो आता हेच घेऊ सगळे घेऊ शिरोडे. ज्ञानेश्वर तशीच हातात धरा फक्त. हातात धरा फक्त. त्याच्या खाली उपर नाही झाला. दही आहे का त्या दही आहे का आणि नीट धरतोय का खाली सांग नीट धरा. शिंके तुम्ही भारी तुम्ही महाराज
आरती आरती मुरली तुम्ही राधा मुरली